सर्वांना माझा सविनय जय भीम. तर आम्ही इथे आज लिंबोणी बुद्धविहारात आलेलो आहोत. तर इथे माझा आजचा हा दुसरा रविवार आहे. तर इथे ध्यान साधना विपश्यन होतं. त्याचप्रमाणे धम्मज्ञान पण मुलांना दिलं जातं. आजच्या काळाची ती गरज आहे की आपल्या धम्माबद्दल प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. तर त्यासाठी इथे आमच्या मुलांना, सगळ्या मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात. जर तुम्ही बदलापूरमध्ये जर राहत असाल तर तुम्ही प्लीज तुमच्या मुलांना घेऊन या इथे. तर खूप छान आहे बघा हे विहार पण. आपल्या मुलांना खूप छान, आता थोडेसे आलेले आहेत तर अजून पण यायची बाकी आहे. तर थोड्या वेळात सगळी मुलं येतील इथे, तर तुम्हाला तेही बघायला भेटेल. आणि जर व्हिडिओ तुम्हाला जर माझा आवडला शेवटपर्यंत बघा. आणि जर आवडला तुम्हाला तर नक्की तुमची मुलं जर इथे बदलापूरमध्ये राहणारे असतील तर त्यांना पाठवा. कारण इथे जर जे मुलं येत असतील तर त्यांच्यासाठी रिक्षासुद्धा फ्रीमध्ये आहे. तुम्ही फक्त इथे सांगायचं येऊन की आम्ही इथनं लांबून येतो आहे म्हणून. जर लांबून येत असाल तर तुमच्यासाठी रिक्षा पण फ्रीमध्ये ते लोक अरेंज करून देतात. तर तुम्ही फक्त मुलांना घेऊन यायची गरज आहे. कारण मुलांना इथे भरपूर गोष्टी शिकायला भेटतात. तुम्हाला व्हिडिओत माहीतच पडेल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी आवडल्या तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. आणि मग आपला असाच धर्माचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करायचा आहे. तर माझ्या व्हिडिओद्वारे जर तुम्ही लांब असाल तर तुम्हाला व्हिडिओद्वारे करायला भेटेल. तर बघा इथे माझी छोटीशी अन्वी पण आहे. तर आम्हीसुद्धा इथे आलो आहोत. तर तुम्ही पण या. सांगा नू सगळ्यांना यायला. तुम्ही पण या आणि माझ्या सगळे मित्रमैत्रिणींना घेऊन या. तर मुलांकडनं इथे खूप म्हणजे बुद्धांजवळ सगळी साफसफाई वगैरे, परत इथे फुलांनी सजवणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. इथे सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती, बुद्धांनी कसे घडले, त्यांच्या पूर्ण वंदनेचा अर्थ हे सगळं इथे समजावलं जातं. तसंच त्यांच्या अभ्यासामध्ये कसं त्यांना ज्ञान वाढवता येईल त्यासुद्धा गोष्टी बघितल्या जातात. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. मी तुम्हाला पूर्ण दाखवेन. चला मग बघूया. तर इथे बघा सगळी मुलं व्यवस्थित कामं करत आहेत. अजून यायची बाकी आहे, ती थोडीच आहेत, अजून येतील. तर इथे मुलं आलेली आहेत, अजून येत आहेत. तर इथे स्वच्छतेचं काम चालू आहे आणि इथे आता सजावट करतील ही मुलं लहान लहान. जे सगळं शिकवतात ते हे आहेत. त्यांचं नाव राहुल गायकवाड आहे. तर इथे मुलं मुली सगळे मिळून इथे स्वच्छता करत आहेत बुद्धांजवळ. व तसंच ते तिथे सजावटही करणार आहे फुलांनी. इथे त्यांचा बघा कधी चाव चालू आहे करण्यासाठी. प्रत्येकाची जागा इथे अरेंज करत आहेत कशा पद्धतीने बसायचे. कारण कुशलचे कवर बनवायला दिलेले, त्यामुळे त्या कुशल्स ठेवल्या नाही आहेत आज. त्यामुळे इथे सगळे सांगत आहेत की कुठे कुठे बसायचं आहे. त्या पद्धतीने सगळे बसत आहेत. तर मुलं सगळे आले आहेत, त्यांना आता चॉकलेट्स देतात. त्यांचे पॅरेंट्ससुद्धा आहेत. चला सर्व मुलांनी जागेवर बसा. बसता सर्व. साधू 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 साधू.
नंबर सांगा. बसला सर्व. आज आपल्या संडे डोनर स्कूलमध्ये आपले स्पोर्ट्स कोच सर आलेले आहे. मी त्यांना विनंती करतो सरांनी या ठिकाणी यायचं. त्यानंतर आपल्या संडे डोनर स्कूलच्या टीचर आदरणीय दीपा टीचर त्यांना पण विनंती करतो त्यांनी इथे यायचं. तर आज रियाज आल्यावर तुम्ही सर्वांनी मला सांगता सुंदर असे काम रियाज केलेले तुमच्या सगळ्यांसाठी एक वेळ तयार तर साफसफाई झाली, मूर्तीची पण साफसफाई झाली. त्या ठिकाणी फुलं पण तुम्ही ठेवले व्यवस्थित. सुटे फुलं आहे मोठे. तर आता आपण काय करू, पूजा वंदना सुरुवात करते अगोदर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या द्वारे फुलं भगवान बुद्धांच्या मूर्तीला आणि बाबासाहेबांना आपण समर्पित करूया. ओके. तर तुमच्या एक दोन एक मुलगा एक मुलगी ते फक्त उभे असणार फुलाचा पात्र हातात घेऊन. बाकी तुम्ही सगळ्यांनी एक एक ते फुल घ्यायचं, ते ठेवायचं आणि आपल्या जागेवर बसायचं. फुलं फक्त उभं राहणार. तू मांडी नंबर कुठे तुला एक घ्या साईडला उभं राहा. एका साईड बघ. ठीक आहे. हा हात असतो थोडं पाठी असतो इकडे थोडं पडलं मुलांकडे. हा थोडा प्रॉब्लेम होतो. हां आणखी दोन येणार. हां या पगारे माने स्थिती तू सांगतो नंतर हात टाकायचा. काही छोटेवाले हातात तुम्ही पण ते कसे उभे तसे उभे असतात. ओके. तर आता पहिले गर्ल्स मुली काय कोण करणार लाईन. हां व्हेरी गुड. सगळे साधू बोलायचे. साधू साधू साधू. दोन्ही हाताने बोलायचे आहे. ओके. नेक्स्ट चला. साधू साधू. आता तिकडची नाही मुलांची. हां तुम्ही बाबासाहेबांजवळ बाबासाहेबांना तुला जा जा तिघं पण जावा. हा जा जा जा. वंदे वंदे बुद्धं वंदे 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 धम्मं वंदे 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 संघं वंदे बुद्धं धम्मं संघं वंदे 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 बुद्धं वंदे 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 धम्मं वंदे 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 संघं वंदे बुद्धं धम्मं संघं वंदे 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 बुद्धं वंदे वंदे
वन्दे वन्दे संघं वन्दे बुद्धं धम्मं संघं वन्दे 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 बुद्धं वन्दे 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 धम्मं वन्दे 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 संघं वन्दे बुद्धं धम्मं संघं वन्दे 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 बुद्धं वन्दे 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 धम्मं वन्दे 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 संघं वन्दे बुद्धं धम्मं संघं वन्दे. तेव्हा आपल्याला काय सांगू सा साधु 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 पंचमहामंत्र जागेवर तुम्ही बसून घ्या. एका लाईनीत सर्वांनी व्यवस्थित व्हेरी गुड. 3 वेळेस बघा. ठीक आहे जागेवर बसा. बसा. आता आपण पंचांग प्रणाम करू कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी. ओके सर्वांनी उलगडत बसायचं. बॉटल एका साईडला तहान लागल्यावर पाण्याची बॉटल हातात घ्यायची तोपर्यंत नाही आपण व्यवस्थित टाकू म्हणजे तेव्हा साईडला सर्वांची एका लाईन दिसली पाहिजे अशी. हा का तू थोडंशी असं बस बेटा बस का पंचनाम माहिती सगळ्यांना तुला. ओके हात जोडा हात जोडा. हा सगळ्यांचं लक्ष भगवंताच्या मूर्तीकडे दाबून ओके डोळे बंद. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. व्हेरी गुड. माझी यानंतर मी पटीशन विनंती करेन आणि मुलांचे नागरिक सरपंचाचे बोलून हॅलो.
सरळ ताट बसा असा व्यवस्थित हात जोडून. हा, डोळे बंद सर्वांचे. सर्वांचे डोळे बंद, सर्वांचे हात छातीजवळ टेकवा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. तुतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तुतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तुतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तुतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तुतीयंपि संघं शरणं गच्छामि. तुतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरय मद्यपमादधाना वेरमणि सिक्खापदं. साधु 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 साधु. पंचरत्नांना वंदन केलं. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे तिथे काय म्हणतात. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, द्वितीयंपी म्हणजे दुसऱ्यांदा वंदन केलं. धर्मांना आणि बुद्धांच्या संघाने.
3 वेळा वंदन केलं. त्यानंतर आपण पंचशील घेतलं. पंचशील म्हणजे आपण रोज वापरात आणतो ते 5 शील. 5 शील आपण रोज वापरले पाहिजे. पहिलं शील आहे पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. पाणातिपाता वेरमणी म्हणजे मी प्राणी हिंसाची हिंसा वागेल. कुठल्याही प्राणीची हिंसा करणार, कोणत्याही जीवाची हिंसा करणार नाही. दुसरं शील आपण घेतलं आदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणी म्हणजे काय? आपण कोणती चोरी करणार नाही, कोणत्याही प्रकारची चोरी करणार नाही. जी वस्तू आपल्याला दिलेली नाही, जी गोष्ट आपल्याला दिलेली नाही, अशा कोणत्याही वस्तूचा आपण घेणार नाही. म्हणजे कोणतीही वस्तू जर एखाद्याने दिलेली नाही आपल्याला आणि ती घेतली तर ती चोरीच होते. त्यामुळे आपल्याला जी वस्तू दिलेली नाही ती वस्तू आपण घ्यायची नाही. तिसरं शील आहे कामे सुनिश्चयाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी चुकीचा विचार करणार नाही. आणि चौथं शील आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. आपण खोटं बोलणार नाही. कोणत्याही प्रकारची शिवी किंवा वाईट, दुसऱ्याला वाईट वाटेल असं आपण बोलणार नाही. याचा अर्थ आपण म्हणजे कोणाला वाईट वाटेल असं बोलायचं नाही, म्हणजे मुसावादा वेरमणी. पाचवं शील आहे सुरामेरय मद्यपानाचा वेरमणी. म्हणजे कोणत्याही प्रकारचा नशा करणार नाही. आता तुम्ही लहान मुलं आहे, तुम्ही नशा करतच नाही. त्यामुळे आपण याच्याबद्दल विस्ताराने फक्त मोठ्या माणसाला समजू शकतो. म्हणून फक्त एवढंच की कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही आणि जे नशा करत असेल त्यांच्या जवळ पण आपण शक्यतो त्यांच्यापासून लांब राहायचं. ओके, तुम्ही हे समजून घ्या. ओके. साधू साधू साधू. आपण सुंदर प्रकारे मुलांकडनं विसर आणि त्यांच्याशी बोलून घेतलं. त्याचा अर्थ त्यांना सांगितला. मी आपल्याला विनंती करेल, आपण पुन्हा एकदा आपल्याला अभिवादन द्यायचं आहे आणि विद्यार्थी आधी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेल त्यांनी या ठिकाणी बसायचं असणं तिथे राहील मी. तर आपण आता शील घेतली. इकडं लक्ष द्या. आपण काय घेतलं आता? पंचशील घेतलं. तर 5 नियम लक्षात राहिले सर्वांचे. तर तुम्हाला मला प्रश्न विचारले उत्तर देता आले पाहिजे. ओके त्याच्या. पण आता टीचर आपल्याला आनापान देईल 10 मिनिटावर. सगळ्यांनी 1-2 मिनिटं तुम्ही वर उभे राहा. सगळ्यांनी जागेवर उभं राहा. हातपाय व्यवस्थित हे करा. रिलॅक्स झाली खाली बसा. बसा. ओके, रेडी? सर्वांनी हात जोडायचा आहे, सरळ बसायचं आहे. हात जोडले. लक्ष मूर्तीच्या दिशेला ठेवायचं, आजूबाजूला नाही बघायचं. ओके. आता आपण बोधांचे पवित्र कर्तव्य चिंतन घेणार. आपण सगळ्यांनी माझ्या पाठी बोलायचं. ओके. हात जोडा, सरळ बसा. वाकू नका. परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. आपल्या कृपेने आमच्यावर चांगले संस्कार होत आहे. शिक्षण, प्रशासकीय आणि माणुसकीचे हक्क मिळत आहे. इतकेच नव्हे तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा सद्धम्म लाभला आहे. जो सुरुवातीला सुखकारक
सुरुवातीला सुखकारक, मध्यम सुखकारक मध्यम सुखकारक आणि शेवटीही सुखकारक आहे. आणि शेवटीही सुखकारक आहे. अशा सतधम्माचे अशा सद्धम्माचे जीवनभर अनुसरण करून जीवनभर अनुसरण करून आपण दिलेल्या आपण दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे 22 प्रतिज्ञांचे पालन पालन करणे, लोभ, लोभ, द्वेष, द्वेष, मोहादी विकारांपासून मोहादी विचारांपासून अलिप्त राहून अलिप्त राहून आपले कधीही न फेडता येणारे ऋण न फेडता येणारे ऋण आणि आणि सामाजिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी यांची जाणीव घेऊन यांची जाणीव ठेवून स्वहिताबरोबरच स्वहिताबरोबर बहुजन हिताय बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन सुखाय कार्य करी जीवन चालविण्याचे जीवन चालविण्याचे पवित्र कर्तव्य पार पाडणे पवित्र कर्तव्य पार पाडणे याकरिता मी याकरिता आम्ही प्रतिज्ञाबद्ध प्रतिज्ञाबद्ध आणि प्रयत्नशील राहील. प्रयत्नशील राहील. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भारत. जय भारत. ओम धन्यवाद. भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वानंद विश्वभूषण भारतीय राज्य लोकशाही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाकार्याच्या परिस्थितीतील परिस्थितीचे संचालक आदरणीय राहुल दादा गायकवाड, सोमवार सर, गायकवाड साहेब, कांबळे, आहे आनापान. आनापान म्हणजे काय? श्वास आत घेणे, श्वास बाहेर श्वास सोडणे. आत म्हणजे आत घेणे, पाण्यामध्ये बाहेर सोडणे. मग जसा आपला श्वास आहे नॅचरल, जोर लावायचा नाही, जसा येतो सहजाने तसा तो सहज बाहेर सुद्धा जातो. जाताना कसा असतो नंतर आणि बाहेर पडताना गरम. हे फक्त बघायचं. माझं श्वास मध्ये गेल्याच्या नंतर तो पण आहे का जाणवते का ते बघायचं. कुठे जाणवत आपल्याला ते नाकाच्या इथे है ना, दोन्ही नाकपुड्याच्या तिथे, तर तिथे बघायचं, मनाने बघायचं. ज्यांनी चष्मा लावलेला आहे त्यांनी चष्मा काढून ठेवा. मांडीवर ठेवा, त्याच्यामध्ये उजवा हात ठेवा, डोळे बंद करा. चलो आगे बंद रहनी चाहिए. केवल जानना है सांस आ रहा है, सांस जा रहा है. आंखें बंद करो. त्यामुळे काय होतं, आपलं मन शांत होतं आणि अभ्यासात सुद्धा आपलं मन काय होतं, चांगलं लागतं, चांगला अभ्यास होतो. त्याच्यासाठी अभ्यास करण्यापूर्वी दररोज 10 मिनिटे आनापान करायचं. डोळे मिचमिच करायचे नाहीत. ज्यांचं ध्यान लागत असेल त्यांनी डोळे बंद करून बसा. श्वासाकडे बघा. आपण ध्यान करत असताना नेहमी आपलं काय होतं, मन भटकतं. आपल्या मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार येतात. त्या विचारांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि फक्त श्वासाकडे बघायचं. चांगल्या मुले बघा किती सुंदर छान असं ध्यान करतात मस्त. आणि काही जण काय करतात, डोळे उघडून बघतात सांगण्याची भीती. डोळे उघडून बघा. याच्यावरून लक्षात घ्यायचं, जर आपण 10 मिनिटे शांत बसू शकत असेल तर मग आपण अभ्यास करणार का व्यवस्थित. जो शांत बसू शकत नसेल त्यांनी काय करायचं, शांत बसायचा प्रयत्न करायचा.
साधु साधु स्टोरी सांगायची रोज कसा आहे मनात टीचरा सगळं सांगतात प्राणी बोलतात का आपल्याला प्राणी बोलतात का नाही आपण काय करायचं त्याच्यातून फक्त बोल म्हणतात मॉडेल आपलं स्टोरी सगळ्यांना माहिती आहे ना आपल्याला कथा लिहायला असते की नाही स्कूलमध्ये तुम्हाला माहिती आहे काय पण आम्हाला तर होती म्हणजे देतात आणि मग मुलांवरून कथा तयार करायला सांगतात स्टोरीचं टायटल आहे चतुर पत्नी चतुर म्हणजे काय सर्वांनाच ऐकलेले आहे ना तरी पण डबल ऐकायची म्हणजे आपल्याला उजळणी होते की नाही आपल्याला लक्षात राहते म्हणून ते डबल सांगते एक गाव असतं त्याच्यामध्ये एक शेपट राहत असतो शेपट म्हणजे कोण धनगर तो काय करतो शेळ्या आणि मेंढ्या म्हणजे स्लिप्स अँड गोल्स जवळ तो कुठे जात असतो दररोज चरायला त्यांना चारा खायला लागतो की नाही शेळ्यांना बकऱ्यांना मग तो कुठे जायचा दररोज जंगलामध्ये जायचा रानामध्ये जायचा रानामध्ये तो त्यांना घेऊन जायचा चरायला सकाळी लवकर उठायचा स्वतः आंघोळ वगैरे करायचा जेवण करायचा दुपारसाठी जेवण बांधून घ्यायचा आणि तो काय करायचा आपल्या सर्व बकऱ्यांना आणि मेंढ्यांना घेऊन तो काय करायचा चरायला त्यांना घेऊन जायचा आता त्याचा नित्यक्रम चालू होता डेली जसं तुम्ही आता संध्याकाळी नंबर तुला येत नाही डेली तसं तो काय करायचा आपल्या बकऱ्यांना आणि मेंढ्यांना घेऊन तो चारायला घेऊन जायचा आणि संध्याकाळी 6 वाजले अंधार पडला की तो काय करायचा परत यायचा आणि अगदी लक्षपूर्वक बघायचा आपल्या सगळ्या शेळ्या सगळ्या मेंढ्या आलेत का बरोबर तो असा सकाळी उठतो तयारी करतो आणि सगळ्या आपल्या बकऱ्यांना आणि मेंढ्यांना घेऊन तो त्या रानामध्ये जंगलामध्ये चरायला घेऊन जातो आणि मग संध्याकाळ होते आणि एक बकरी मात्र काय होते विसरते ती चरत चरत काय करते दूर निघून जाते मनामध्ये जंगलामध्ये आणि ती फसते आणि हा काय करतो ते पण त्याच्या सगळ्या शेळ्या आणि मेंढ्या घेऊन तो अंधार पडल्यावर निघून येतो त्याचं लक्ष राहत नाही त्या बकरीकडे आणि मग जेव्हा खूपच अंधार पडतो सगळ्या बकऱ्या तो शेपट दिसेल असा होतो त्यावेळेला मात्र ती बकरी घाबरते आणि त्या बकरीच्या लक्षात येतं की अरे बापरे आपल्या सगळे आता सोबती निघून गेलेले आहेत आणि मी आता काय झालेले आहे जंगलामध्ये एकटीच राहिलेले आहे पण बकरी काय असते हुशार असते बकरी घाबरते का नाही बकरी बिलकुल घाबरत नाही ती काय करते धाडस करून एका सिंहाच्या गुफेमध्ये लपून बसते सिंह कोण असतो जंगलाचा राजा त्याला काय म्हणतात सर्वांना माहित असेल ना सिंहाला काय म्हणतात सिंह काय आहे जंगलचा राजा आहे सर्व प्राण्यांचा तो राजा आहे ती काय करते नेमकी त्या सिंहाच्या गुफेमध्ये लपून बसते आणि बसते साधू साधू राहिले साधू काय साधू साधू साधू
इथे आपण सुंदर प्रकारे मुलांना एक बोधकथा सांगितली आहे. इकडे लक्ष द्या. हा, तर आपण हरवलो तर घाबरायचं नाही, रडायचं नाही आणि योग्य ठिकाणी जाऊन आपण आपली हरवण्याची किंवा याची तक्रार न करता आपल्या पॅरेंटचा, आईवडिलांचा, भावाचा जो नंबर आपला पाठ असेल तो नंबर त्याच्यावर कॉल करून आपण त्या व्यक्तीला सांगायचं तुमचा मोबाईल द्या किंवा त्या मोबाईलच्या माध्यमातून आपण आपल्या घरच्यांना संपर्क करायचा. घाबरायचं नाही, रडायचं नाही आणि थोडंसं आजच्या स्टोरीमधून आपल्याला हे शिकायचं. ओके, आता सगळ्यांनी आपण पंचांना बसून तसा बसा, सगळ्यांनी गुरुद्वार बसा. पाहिजे असं 2 मिनिटं उभा राहा. उभं राहिल्यानंतर फक्त सरळ एका दिशेने बघायचं, पाठी नाही, आजूबाजूला नाही. बसा पुढेवर. आजच्या संजय धर्मस्कूलचा आपलं शेवटचं सत्र आहे. यानंतर आपलं स्कूल आता आजच्या बसा खाली. आजच्या संजय स्कूलमध्ये आपण जी स्टोरी ऐकली ती लक्षात ठेवायची. ओके, मागच्या रविवारी आपण तुम्हाला सांगितलं होतं रामायणावर 5 ओळी कोणी कोणी लिहून आणल्या, पाठ केल्या, हात वर करायचा आहे. ओके, ठीक आहे, चालेल. एक छोटीशी वंदना घेऊन नंतर तुम्ही सादर करायचं. हात जोडा. हात जोडा. डोळे बंद. डोळे बंद. हात जोडायचे. एक बरेच माझ्या पाठी बोलायचे. साधू वचन नको, वचन नको. डोळे बंद. साधू साधू. व्हेरी गुड. मागे झाला. आता तिथेच वाटा. मागे सरळ झाला. पाठीचा गाणं दाट ठेवायचा, सरळ बसायचं. हात जोडा. मी बोलली माझ्या पाठी डोळे. डोळे बंद. माझे डोळे उघडे की सगळ्यांना बघेल. हां, ज्याचे डोळे उघडे त्यांना मार्क कमी भेटतील आणि नंतर मग आपल्या मार्क कमी भेटले मग आपण जी पिकनिकला जाणार आहे त्याला नंबर लागणार नाही. डोळे बंद. नमामि बुद्धं गुणसागरन्तं. बोला. जोरात उंच बोला. नमामि बुद्धं गुणसागरन्तं. सत्ता सदा होतु सुखी अवेरा. कायो जिगुच्चो सकलो दुगंधो. गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च. नमामि धम्मं सुगतेन देशिकं. सत्ता सदा होतु सुखी अवेरा. कायो जिगुच्चो सकलो दुगंधो. गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च. नमामि संघं गुणसागरं.
सुखी सुखी अवेरा कायो जिगुच्चो सकलो जुगंधो गच्छन्ति सर्वे मरणं वरञ्च साधु साधु साधू तर कोणी कोणी रमाईवर हात दिलेले आहे सर्वांनी टाळ्या त्याच्यासाठी आपण तुम्ही नवीन आहे रियाज तू पण नाही केला अजून तू पण नाही केला हा ओके स्पीच बोर्ड तयार केलेला आहे आहे स्पीच हे बेटा नाव सांग तुझं त्या ठिकाणी जागृती सुरवणे यांनी सुंदर असा रंगाईवर 5 ओळीचा स्पीच तयार केलेला आहे ते आपल्याला सादर करते Good morning everyone. Myself Ravit Suyare. Today I am going to give you some information on Mata Ramai. Mata Ramai was the wife of Dr. Bhimrao Ambedkar. She was born on 7th February 1898. She was very kind and supportive to Dr. Bhimrao Ambedkar and his educational era. She helped Dr. Bhimrao Ambedkar at many difficulties. We will always remember her love, dedication and sacrifices. Namo Buddhaya, Jai Hind, Jai Bharat. साधू साधू अंगीला भारतरत्न महाकारुण्य बोल त्रिवार बंधन हां इथे बसलेलं सर्वांना जय भीम बोल बोल सुरुवात कर आता रत्नागिरी जिल्ह्यातील लांब जिल्ह्यातील वनन पालघर हां त्यांचे पालन पोषण विवाह विवाह रमाईंचा विवाह 1906 डॉक्टर बाबासाहेब नमो बुद्धाय जय. चालेल नेक्स्ट संडेला मी जेवून द्यायला सांगेन ना रमाईंना 4 मुलं मुलांची नावं सांग
नावं सांग मुलांची. माझ्या मुलांची नावे यशवंत, यशवंत, बाळ गंगाधर, बाळकृष्ण गंगाधर. बाळकृष्ण गंगाधर, काय वाजवते? हां, कोण? कोण वाजवू? माईक वाजव. जय भीम करायला सुरुवात कर. महाकाल. जय भीम. आंबेडकर, आंबेडकर, रमाई, दादरच्या, दादाच्या राजगृह बंगल्यात राहत होते. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर गावी जायचे होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्राकडे वराळे, वराळे सोडले. वसतिगृहात जे अन्न येणार होते ते मिळाले नाही. अनुदान. त्यांना जे अनुदान मिळायचे ते मिळाले नाही. त्यांनी आपले कपाटातले सोन्याचे दागिन्यांचा बॉक्स काढून दिला आणि हातातल्या बांगड्या काढून दिल्या आणि त्यांना वराळे काकांना म्हणाल्या की मी अजून गिरवी ठेवा व प्रमाण ठेवा आणि मुलांना खायला घेऊन या. अजून ह्या मुलांना 3 दिवस उपाशी बघू नाही शकत. वराळे काका त्यांना खायला घेऊन आले. ते खाताना बघून रमाबाईंचे अश्रू गगनात मावे. आनंद, आनंद, आनंद. आई. सगळे काय वाजवा? कोण आणखी? तुम्हाला माझं रमाईचं माहिती सांगणार आहे. माझं रमाई तुझं नाव रमाबाई भीमराव आंबेडकर आहे. माझं रमाई 7 फेब्रुवारी 1888 मध्ये जन्म झालं होतं. माझं रमाई डॉक्टर भीमराव आंबेडकर व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. Good morning, everyone. My name is Nandini Today I will speak about the Dr. B.R. Ambedkar life.
Ambedkar was the wife of Dr. B.R. Ambedkar. She was born on 7 February 1898. She was kind and very supportive. She helped Dr. B.R. Ambedkar many times of difficult times. We remember her of sacrifices, love and dedication. Thank you. Very good. Very good. ओके त्याचं सॅम्पल नाव काय मुलं राज आणि विराज आणि अथर्व यांनी ते बघा सुंदर असं रमायला पत्रक ते तुम्हाला दाखवतील. त्यानुसार तुम्ही पुढच्या संडेला एक विजिटिंग कार्ड सारखं पत्र रमायला लिहायचं आहे. 5 ओळी जास्त नाही आणि ते इथे दाखवायचं. जास्त चांगलं असेल त्याचे 5 नंबर आपण काढणार. ओके हे विराज आज दाखव कसं बनवायचं ते दाखवत पाहिजे. सगळ्यांना लक्षात आहे माहीत होतं. Hello everyone, my name is Raj Siddharth Gaikwad. Today I wrote some lines on Mata Rama Ai. Like this you can see. Mata Ramai's full name was Ramai Bhimrao Ramji Ambedkar. She was born on 7 February 1898. She was the wife of Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar. When she was 9 years old, she married with Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar in 1906. Ramai was a social justice and a sorcerer of great inspiration. Ramai's father name was Bippu and his mother name was Rukumi. Ramai was passed away in May 27, 1935 at the age of 38. Very good. सुंदर एक वेळ दाखव सगळ्यांना. Ramabai Bhimrao Ambedkar was wife A.R. Ambedkar, the father of the Indian Constitution, also called Ramai or Mother Rama. She was born to a poor white family on 7 February 1898. She had a huge impact on Babasaheb Ambedkar's life and was influenced in helping him pursue higher education abroad. She had also supported for social justice and reform. She was extremely supportive of Ambedkar ambition and even across to go abroad for higher studies. Ramabai Ambedkar used to call their husband Sahib as a term. Ambedkar used to call their Ramu. She enjoyed much property and hardship while Ambedkar was abroad for him to propose his things and bring abroad social reform of out the couple's children. Only one Yashwant survived to educate Ramabai Ambedkar passed away a prologue. सगळ्यांना काय बघा. व्हेरी गुड. फ्रंट पेज चालू आहे विराज. हां सगळ्या सोबत फ्रंट पेज इकडे लक्ष द्या. बघा तुम्हाला बनवताना ही थोडी त्याच्यापेक्षा सेकंड पेज मिडल पेज टाकू. आता ओपन कर.
हे बघा, तुम्हाला जसं चांगलं करता येईल शॉर्टकटमध्ये व्यवस्थित करायचं. व्हेरी गुड. नेक्स्ट ओके बघा. त्या विहारामध्ये विहारचा बड्डे आहे. आपल्या सगळ्यांना त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. ओके, नाट्य काही नाट्य पण आतमध्ये खुर्ची आहे. नाव टाकलेलं नसेल तर नाव टाकायचं आणि दीपावलीचे दोन बनवायचे. लक्ष द्यायचं आहे बेटा. अल्पाहार दिला आहे सगळ्या मुलांना. अल्पाहार देत आहेत. सर आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. सर आता सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीत जाऊन पाली भाषेचा अभ्यास करतात. कुठल्या भाषेचा अभ्यास करतात? पाली भाषेचा. बघा, त्याच्यानंतर लेण्यांवर अभ्यास करतात. जेव्हा आपल्या पिकनिक जाईल ना लेणीवर सर, तेव्हा आपल्याला सर गाईड करतील. ओके, तर तुम्ही नाटकात तुम्हाला शुभेच्छा पण या ठिकाणी 2 शब्द तुमच्याशी बोलतील. तुम्ही नाटकाला जायचे. वो नेक्स्ट संडेला बनवणार लेटर. नेक्स्ट संडेला लेटर आहे मीटिंग बनवणार सगळ्यांनी. तिकडे तिकडे जास्त पण करणार. विनंती करतो या कसे दीपावलीचे बसून घ्यायचं. मुलांना लाईन बसा व्यवस्थित. जे बनवलेलं आहे ते दीपावलीचे बनवून करा आणि त्यांनी बनवलेलं नाही त्यांनी पुढच्या बनवून घेऊया. 15 ऑगस्टला तुम्हाला बक्षीस भेटणार आहे. 15 ऑगस्टचा आपल्या वेळात तुमच्या स्कूलमध्ये सकाळी कार्यक्रम असेल ना, तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे. ओके, तर 15 ऑगस्टला मला बक्षीस भेटेल. पुढच्या रविवारी कमिंग संडे येणारा 6 वर्ष बनवायचं. एवढं सुंदर बनवायचं आणि जमा करायचं. आणि आता ज्या मुलांनी बनवलेलं आहे मला वाटतं मी आणखी चांगलं बनवेल तर डबल दिलं तरी चालेल. ओके, पुढच्या रविवारी ज्यांच्या लेटर आणि इथे येणार त्यांचाच नंबर काढण्यात येणार आहे. ओके, आणि 15 ऑगस्टला शाळेचा कार्यक्रम संपल्यावर आपण एक वेळ ठरवू. या ठिकाणी आपण सुंदर प्रकारे मतदानाचा कार्यक्रम घेऊ. ओके, सगळ्यांनी हात जोडा, डोळे बंद. मी बोले माझ्या पाठी बोलायचं. सब पाप सकरं कुशलस्य उपसंपदा सचित्तपरियोदपदम् एतं बुद्धान शासनम् ब्रह्मचर्ये सुचरितं नतं दुचरितं चरे
ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपन्ति सुतवाना धम्मं कायेन पश्यति सर्वे धम्मधरो यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय जय भीम जय भारत ओके मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा धर्मसंस्काराचा, तर तुम्ही नक्कीच जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला हे असे चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील त्यासाठी, आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या केल्याच पाहिजेत. तर आपण पुन्हा भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये पुढच्या संडेला. तोपर्यंत बाय.